रॅरिफॅक्शन आणि कॉम्प्रेशन कसं भेटतं आफ्टर रिफ्लेक्शन व्हॉट विल गेट क्लिअर. सो क्रिस्ट पाठवल्यानंतर ट्रप भेटतं, ट्रप पाठवल्यानंतर क्रिस्ट भेटतं, रेडर मध्ये टेन्सर मध्ये काय, टेन्सर मध्ये रेडर मध्ये काय, हे सर्व आपण मागच्या लेक्चरवर डिस्कस केलेलं आहे. थोडा टेक्निकल पार्ट होता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी, सो त्याकडे लक्ष ठेवा. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह या चॅप्टरचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट मध्ये हा एक लागतो. ओके, आयएमपी कॉन्सेप्ट आहे. आयएमपी म्हणजे काय, बोर्डच्या हिशोबाने. बोर्ड मध्ये याच्यावरती 2 मार्क्सला शॉर्ट नोट विचारली जाते. ओके, 2 मार्क्स साठी एक शॉर्ट नोट विचारली जाते किंवा एक्सप्लेन करा फक्त सुपरपोजिशन ऑफ वेव्ह किंवा त्याचा प्रिन्सिपल सांगून थोडंसं एक्सप्लेनेशन द्या, बस दॅट्स इट. एवढंच तुम्हाला याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. आणि मग त्याच्यानंतरचे न्यूमेरिकल्स वगैरे असतील सुपरपोजिशन ऑफ वेव्ह पासून जे कॉन्सेप्ट तयार होतात पुढे, जे फंडामेंटल कॉन्सेप्ट सुपरपोजिशन ऑफ वेव्ह पासून जे डेराइव्हेड कॉन्सेप्ट जनरेट होतील पुढे, त्यांच्यावर आपल्याला क्वेश्चन पाहायला भेटतील. पण सुरुवातीला जो हा टॉपिक आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, इम्पॉर्टंट टॉपिक आहे बोर्ड ऍज पर कॉम्पिटेटिव्ह सेशन साठी. याच्यामध्ये 2 मार्क्स साठी तुम्हाला कॉन्सेप्ट खूपच इझी आहे, त्याला काही जास्त विचार करायची गरज नाही. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, बाकीची थेरी सोडून दिली तरी चालेल. याच्यावरून तुम्हाला पूर्ण क्लिअरेशन येऊन जातं की आपल्याला काय आहे. सो सी पहा, when 2 or more waves traveling through a medium, ओके, 2 किंवा 2 पेक्षा जास्त, 1 or 2 किंवा 2 पेक्षा जास्त जेव्हा एका मीडियम मध्ये ट्रॅव्हल होतात, पास थ्रू अ कॉमन पॉइंट, एकाच कॉमन पॉइंट मधून पास होतात. सो दॅट टाइम इच वेव्ह प्रोड्यूस इट्स ओन डिस्प्लेसमेंट ऍट दॅट पॉइंट. त्या पर्टिक्युलर पॉइंटच्या प्लेसच्या ठिकाणी प्रत्येक वेव्ह स्वतःचं ओन डिस्प्लेसमेंट परफॉर्म करते, म्हणजे जिथे त्याच्या हिशोबाने चालते. सो याच्या पुढे इंडिपेंडेंट ऑफ द प्रेझेन्स ऑफ द अदर वेव्ह. ओके, जर तुम्ही त्याला इंडिपेंडेंटली रिप्रेझेंट करणार, इंडिपेंडेंटली म्हणजे प्रत्येकाला इंडिपेंडेंटली तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ते प्रत्येकाचं वेगवेगळं डिस्प्लेसमेंट तुम्हाला पाहायला भेटेल. बट आता असं नाहीये ना की प्रत्येक पॉईंटच्या ठिकाणी फक्त ती एकटीच वेव्ह ट्रॅव्हल करते, बाकीच्या वेव्ह पण ट्रॅव्हल करतात. मग सेपरेट वेव्हचं स्वतःचं डिस्प्लेसमेंट असतं, पण बाकीच्या वेव्ह सोबत ती जेव्हा कंबाईनली त्या पॉईंट मधनं पास होते, दॅट टाइम सर्वांचा एक कंबाईन इफेक्ट प्रोड्यूस होतो, त्याला म्हणतो आपण रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. काय म्हणते पहा, the resultant displacement at that point is equal to the sum vector of the displacement due to the individual wave at that point. याचा अर्थ काय आहे की इंडिव्हिज्युअल असेल तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर करतो, पण जेव्हा असं होतं की 2 or 2 पेक्षा जास्त वेव्ह एकाच पॉइंट वरून पास होतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेव्ह एकाच पॉइंट वरून पास होतात, त्या टाइम त्यांचं कंबाईन इफेक्ट तुम्हाला पाहायला भेटतो. ओके, आता कंबाईन इफेक्टचं जे डिस्प्लेसमेंट असतं, कंबाईन डिस्प्लेसमेंट म्हणजे सर्वांचा मिळून जो काही इम्पॅक्ट झाला तो त्याला म्हणतात रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. त्या पॉइंटचं हे कोणा एवढं असतं, हे असतं इक्वल टू वेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट ड्यू टू इंडिव्हिज्युअल वेव्ह. म्हणजे त्यांच्या इंडिव्हिज्युअल वेव्हनी, म्हणजे सेपरेट गेल्यानंतर ती जेवढं डिस्प्लेसमेंट परफॉर्म करते, त्या डिस्प्लेसमेंट दोन वेव्ह असतील तर 2 वेव्हच्या इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटच्या वेक्टर सम करायची, म्हणजे आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट भेटतं. समजलं? समजलं का? परत सांगू? हे पहा, जर एक वेव्ह पास होत असेल, म्हणण्याचा अर्थ त्याचा, जर एक वेव्ह पास होत असेल एका पॉइंट मधनं, एक सपोज हा पॉइंट आहे, या ठिकाणी ही एक वेव्ह पास होते, त्यानंतर ही दुसरी वेव्ह एक पास होते, ही तिसरी एक वेव्ह पास होते, चौथी पण पास होते, असे बरेच वेव्ह पास होऊ शकतात एका पॉइंट. त्यातला फक्त आपण 2च वेव्हचा स्टडी करू. समजा अशी एक वेव्ह गेली आणि ही एक अशी गेली, तर यांचं जे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन असते, म्हणजे डिस्प्लेसमेंट, आता यांचं डिस्प्लेसमेंट म्हणजे या पॉईंटच्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट दोघांचं डिफरंट असतं. एक हे डिस्प्लेसमेंट आहे, एक हे डिस्प्लेसमेंट आहे. आता दोघं सारख्याच फॉर्मॅटमध्ये जाऊ शकतात किंवा वेगवेगळ्या. याला हे एक्झाम्पल जास्त व्यवस्थित राहील. समजा हा तो पॉईंट आहे, इथे लाईन आहे, या ठिकाणून एक वेव्ह अशी चालली पहा, आणि सेकंड वेव्ह अशी काहीतरी चालली. ओके, आता दोघांमध्ये काय फरक आहे, जी फर्स्ट वेव्ह होती त्या फर्स्ट वेव्हचा या पॉईंटच्या ठिकाणी मॅक्झिमम पॉईंट येतो पहा, त्या ब्लॅकचा हा मॅक्स पॉईंट आहे आणि मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट भेटतं त्याला. आणि जर आपण सेकंड वेव्हचा विचार केला, हे रेड वेव्हचा, तर या ठिकाणी त्याला मिनिमम डिस्प्लेसमेंट भेटतं, म्हणजे तो सेंटरला टच होऊन जातो त्या पॉईंटला. सो दोघांमध्ये एक मॅक्झिमम एक मिनिमम अशा डिस्प्लेसमेंटचा फरक पडला. इथं मॅक्झिमम, इथं मिनिमम डिस्प्लेसमेंट भेटलंय, इथं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट भेटलंय. रेड जी वेव्ह आहे
ती मिनिमम डिस्प्लेसमेंट परफॉर्म करते ऍट दॅट पॉइंट. ओके, आणि जी ब्लॅक जी वेव्ह आहे ती मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट परफॉर्म करते ऍट दॅट पी पॉइंट. सो या दोघांचं जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे हे याचं डिस्प्लेसमेंट आणि याचं डिस्प्लेसमेंट, याचं मिनिमम याचं मॅक्सिमम, दोघांचं डिस्प्लेसमेंट, याचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असतं, याला एक्स मॅक्स म्हणणार आपण, याला एक्स मिनिमम म्हणणार आपण, मिनिमम डिस्प्लेसमेंट. या दोघांची व्हेक्टर सम घ्यायची. व्हेक्टर सम म्हणजे काय? व्हेक्टर सम अशासाठी की हे एक्स जे असतं हे डिस्प्लेसमेंट आहे. ओके, आणि डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. सो व्हेक्टर क्वांटिटी असल्या कारणाने आपल्याला सम घेताना त्यांची व्हेक्टर सम घ्यावी लागते. आपण डायरेक्टली त्यांची सम नाही करू शकत. दोघांचा कंबाईन इफेक्ट तयार होताना त्या दोघांची व्हेक्टर सम घ्यायची. व्हेक्टर सम घेतल्यानंतर आपल्याला या पॉईंटच्या ठिकाणी, पर्टिक्युलर या पी पॉईंटच्या ठिकाणी ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट किती आहे ते आपल्याला पाहायला भेटेल दोघांच्या कंबाईन इफेक्ट. समजलं? याला म्हणतात वेव्हचं सुपर इम्पोज होणं. वेव्ह जेव्हा एकमेकावर ओव्हरलॅप होतात तेव्हा त्यांचं सुपर इम्पोजिशन होऊन त्यांचं डिस्प्लेसमेंट हे त्यांच्या इंडिव्हिज्युअल वेव्हच्या डिस्प्लेसमेंटच्या वेक्टर सम एवढं असतं. या कॉन्सेप्टला म्हणतात सुपर इम्पोजिशन ऑफ वेव्ह. आणि डाऊट आहे की? हॅलो, डाऊट आहे की? हॅलो, आवाज येतोय का? अरे आवाज येतोय का? हॅलो, येतोय सर. हा, तर काहीतरी सांगा ना, डाऊट्स असतील नसतील, हो नाही, पुढे जाता येत तुम्हाला. सो याच्यामध्ये पहा, तुम्हाला हे सुपर इम्पोजिशनचे हे एक प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन सांगितलंय पहा त्यांनी, तुम्ही याला रेट करू शकता. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मध्ये काय म्हणतो, यू माइट हॅव सीन युजिंग अ स्पेरिकल टाइप ऑफ हेडफोन ड्युरिंग द रेकॉर्डिंग ऑफ द सॉन्ग. तुम्ही जेव्हा रेकॉर्डिंग वगैरे हे जे सिंगर जे रेकॉर्डिंग करतात सॉन्गची, तेव्हा तुम्ही त्यांच्या कानाला पाहिले असेल एक मोठे असे स्पेरिकल इयरफोन त्यांनी हेडफोन लावलेले असतात. दोज आर ऍक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन हेडफोन्स विच इज द बेस्ट पॉसिबल सोल्युशन टू अवॉइड द बॅकग्राऊंड म्युझिक. ते हेडफोन ते एवढे मोठे का लावतात? त्याचं कारण असं असतं की त्यांना बाहेरच्या म्युझिक म्हणजे बाहेरच्या आवाजाची बिलकुल म्हणजे हे नसते, गरज नसते मध्ये त्यांना, त्यांचा बाहेरचा आवाज बिलकुल कॅन्सल करायचा असतो म्हणून त्यांनी मोठे हेडफोन ते लावलेले असतात त्यांच्या कानाला. ओके, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती राहावं म्हणून, कशावरती? त्यांच्या सिंगिंगवर. क्लिअर? सो मग त्याच्यामध्ये ते बाहेरचे आवाज कसा येत नाही, म्हणजे तो कॅन्सलेशन कसा झाला बाहेरच्या पूर्ण आवाजाचा? कॅन्सलेशन याच्यामुळे होतं की हे पहा, active noise cancellation earphone consist of a small microphones, one on each earpiece. एक स्मॉल मायक्रोफोन्स असतात दोघे इयरपीस मध्ये लावलेले, एक या लेफ्ट साइडच्या इयरला पण एक राईट साइडच्या इयरला पण एक इयरपीस मध्ये स्मॉल मायक्रोफोन्स लावलेले असतात. दे डिटेक्ट द ambition noise and arrive at the ear. A spherical electronic circuit is built inside the earpiece to create the sound waveform exactly opposite to the arriving noise. आता इथं काय होतं की इथं सुपरपोजिशनचा थेरम वापरला जातो की जो नॉईज येत असतो, नॉईज म्हणजे काय? अनवॉन्टेड साऊंड. नॉईज आपण कशाला म्हणतो? आवाजच असतो तो. पण त्यांच्या सिंगिंग मध्ये अनवॉन्टेड जो आवाज आहे, म्हणजे ज्याची त्याला गरज नाही, सिंगिंगला डॅमेज करणाऱ्या आवाजाला आपण नॉईज म्हणतो. सो अनवॉन्टेड जो नॉईज असतो त्याला कॅन्सल आउट कसं करणार? ते येतो होता येणारच. त्याला कॅन्सल करण्याची सिंपल मेथड आहे. जर तुमच्या नॉईजची वेव अशी येते, हे पहा, यांचं इथं तो इयरपीस तो काय करतो? इयरपीस तो हे करतो, मायक्रोफोन हा जर तुमची नॉईजची वेव आहे, ही कशाची वेव आहे? नॉईजची. हा नॉईज साऊंड असा चाललाय तुमचा, समजा आता कॉम्प्रेशन आणि फ्रॅक्शन मध्ये दाखवतो, क्रिस्ट आणि ट्रफ मध्ये दाखवतो इथं. समजा तर या नॉईजचा जो समजा इथं क्रिस्ट असेल, आता समजा हा इथं ट्रफ असेल, इथं क्रिस्ट असेल, इथं ट्रफ असेल, तर हा जो स्मॉल मायक्रोफोन असतो किंवा हे जे इयरपीस असतात, याच्यामध्ये काय होतं त्या वेव्ह फ्रंट मुळे की एक अँटी वेव्ह तयार होते. अँटी वेव्ह म्हणजे काय? जेवढी तुमच्या नॉईजची इंटेन्सिटी असते त्याच्याच एक्झॅक्ट सिमिलर अँटी वेव्ह तयार केली जाते, म्हणजे अशी एक अँटी वेव्ह जनरेट केली जाते त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट अशा टाइपची. ओके,
मग याचा परिणाम काय होतो, याचा परिणाम हा होतो की हे वरचा जो नॉईज जो याच्यामुळे वाढत होता, एवढ्या पोर्शन मुळे हा नॉईज इन्क्रीज होत होता ना, ऍम्प्लिट्यूड होतो त्याच्याकडे, तर हा खालचा जो असतो हा त्याला बॅलन्स करतो. परत हा वरचा जेवढा नॉईज वाढत होता तेवढ्याला हे अँटी वेव्ह जी असते ती बॅलन्स करत राहते. आला का लक्षात? मग जर दोन वेव्ह एकाच पॉईंटच्या ठिकाणी जेवढं वरती ओढणार तेवढंच खाली ओढणार, तर रिझल्ट काय भेटेल? रिझल्ट काय भेटेल? हा, काय भेटेल रिझल्ट? 0 भेटेल ना, नल भेटेल डायरेक्ट वेव्ह. म्हणजे तुमच्या नॉईजचा इम्पॅक्ट राहिला का? हा वरती जेवढा ओढतो तेवढाच हा खाली ओढतो ना, म्हणजे इम्पॅक्ट नल. वरती जेवढा ओढतो तेवढाच खाली ओढतो, इम्पॅक्ट नल. नल म्हणजे या ठिकाणी नॉईज कॅन्सलेशन झालं. समजलं का? समजलं का? समजलं का? थोडं पॉझिटिव्ह असतं तेवढंच निगेटिव्ह दिलं जातं ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल करून टाकेल, नल भेटून जाईल सिस्टीम. सो या ठिकाणी नॉईज येत नाही, मग नॉईज येतो पण त्याला आपण कॅन्सल करून टाकतो. अकॉर्डिंग टू विच कॉन्सेप्ट? सुपर इम्पोजिशन झालं ना, याचं दोन वेव्ह एकमेकावर ओव्हरलॅप झाले आहेत, अशा ओव्हरलॅप झाले की एक्झॅक्ट 90 डिग्री आउट ऑफ फेज मध्ये, 180 डिग्री आउट ऑफ फेज मध्ये ओव्हरलॅप झाले. म्हणजे एकाचं सायकल जर वरती जात असेल तर दुसऱ्याचं सायकल खाली येतं, दोघं एकमेकाला कॅन्सल करतात आणि इफेक्ट नल होऊन जातो. सो अशा टाईपचे आपण ते सिंगर जे मोठे हेडफोन वगैरे घालतात ते याच्यासाठी घालतात की त्यांना बाहेरचा नॉईज नको असतो. तो बाहेरचा नॉईज काय येत नाही त्यांच्याकडे, त्याचं कारण आहे की ते सुपर इम्पोजिशन ऑफ वेव्ह होतात तिथं. त्यांच्या एक्झॅक्ट ऑपोजिट वेव्ह, नॉईजच्या इंटेन्सिटीच्या एक्झॅक्ट ऑपोजिट वेव्ह तिथं अँटी वेव्ह म्हणून सेंड केली जाते. ती वेव्ह आणि ही वेव्ह एकमेकांमध्ये सुपर इम्पोज होते. सुपर इम्पोज झाल्यानंतर दोघं एकमेकाला कॅन्सल करून टाकतात. समजलं? समजलं? हो सर. हा, सो हा तुमच्या सुपर इम्पोजिशनचा मेन कॉन्सेप्ट आहे, ज्याचा आपल्याला फायदा होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं समजलं असेल आपल्याला म्हणायचं काय नेमकं, एवढं डीप मध्ये जायची गरज नाही, फक्त 2 मार्क्स साठी स्टडी करायचा. ओके, इथं बघा तुम्हाला सांगितलंय सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स पल्सेस ऑफ इक्वल एम्प्लिट्यूड अँड द सेम फेज मुव्हिंग टुवर्ड द इच अदर. दोन वेव्ह एकमेकाकडे मूव्ह होत आहेत. ओके, कशाच्या हिशोबाने? त्यांचं काय काय सारखं आहे पहा, त्यांच्या ह्या गोष्टी महत्वाच्या असतात, काय सेम काय नाही. सुपरपोजिशन होणार आहे दोन वेव्हचं जे इक्वल एम्प्लिट्यूडचे आहेत, म्हणजे ज्यांची हाईट सेम असणार, एक अशी असेल तर दुसरी पण तेवढ्याच हाईटची असली पाहिजे, हाईट सेम असेल. त्यानंतर सेम फेज असणार, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट एकच असला पाहिजे, म्हणजे एकाचा क्रिस्ट असेल तर दुसऱ्याचा पण क्रिस्ट जवळपास असला पाहिजे. सेम फेज मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर, दोघं एकमेकाकडे येत आहेत. म्हणजे सेम फेज असणं म्हणजे आपण कशाला म्हणतो, जर ही वेव्ह इथनं स्टार्ट झाली तर दुसरी वेव्ह सुद्धा इथूनच स्टार्ट झाली पाहिजे, म्हणजे फेज दोघांचा सारखा पाहिजे. आता इथूनच म्हणजे असं नसतं ते, समजा समटाइम्स काय होतं, इथून अशी स्टार्ट होते तर काही फरक नाही पडत, ही पण 0 पासून स्टार्ट झाली, ही पण 0 पासून स्टार्ट झाली. ओके, याला आपण फेज अँगल म्हणतो, पण हा किती डिग्रीने शिफ्ट झाला, 180 डिग्रीने आपण पुढे शिफ्ट केलंय, म्हणजे इनिशियल फेज अँगल 180 डिग्रीने पुढे झालेला आहे. अशा टाईपची ती वेव्ह आहे. सो याच्यामध्ये 0 सेकंदला असताना ही वेव्ह अशी चालली पाहिजे इथे, आणि 0 सेकंदला असताना ती तिकडनं वेव्ह इकडे येते पाहिजे. ओके, दोघे ऑपोजिट डायरेक्शनला आहेत, लेफ्ट साइडची वेव्ह राईट साइडला जाते, राईट साइडची वेव्ह लेफ्ट साइडला येते. दोघं सेम फेज मध्ये असलेल्या वेव्ह, सेम एम्प्लिट्यूडच्या वेव्ह एकमेकावर आता ओव्हरलॅप होणार आहे. मग आता सेकंड मध्ये काय होईल, ही वेव्ह अशी पुढे निघून येईल, ही वेव्ह पण अशी पुढे निघून येईल, मग त्यांचा डिस्टन्स कमी होत जाईल आणि एक टाइम येईल की हे असे दोघं एकमेकाला टच व्हायला करतील. दिसतंय पहा सेकंडला. ओके, आणि थर्ड सेकंडला काय होईल, ही वेव्ह याच्यात मध्ये घुसेल, ही वेव्ह याच्यात मध्ये घुसेल, मग तुम्हाला अशा टाईपचं कल्चर हे भेटेल पाहिजे. पहिली वेव्ह अशी घुसून जाईल अशी, आणि ही दुसरी वेव्ह त्याच्यामध्ये इंटर होताना दिसेल पाहिजे. दिसतंय का दोघं एकमेकांमध्ये घुसताना? ओके, हॅलो, ना वेव्ह कसे चालले तर लक्ष द्या मग इकडे. मग आता काय होईल, 4th सेकंड मध्ये काय होईल, ही वेव्ह अशी पुढे निघून जाईल पाशी, आणि ही वेव्ह पण अशी पुढे निघून येईल पाशी, आणि लास्ट सेकंड काय होईल की जवळपास या दोघ्या वेव्हज आहेत या एकमेकावर ओव्हरलॅप व्हायला लागतील आणि इथं गॅप तयार होईल पहा असा. म्हणजे आता काय होतं, इथं या दोन सेपरेट निघून गेल्या पहा अशा, पण जेव्हा याची
ही वेव अशी कम्प्लीट पुढे निघून आली, ही वेव कम्प्लीट मागे निघून आली, असं झालं ते. म्हणजे एक कम्प्लीट पुढे एक कम्प्लीट मागे. मग हा जो गॅप तयार झाला इथं, त्या गॅप मध्ये वरच्याचा क्रिस्ट आणि खालच्याचा ट्रफ एकमेकावर ओव्हरलॅप झालेत पहा. दिसतंय काय? हा वरच्याचा क्रिस्ट आणि खालच्याचा ट्रफ, समजतंय का? वरचा क्रिस्ट खालचा ट्रफ. मग जेव्हा वरचा क्रिस्ट आणि खालचा ट्रफ एकमेकावर एक्झॅक्ट ओव्हरलॅप होईल, म्हणजे असं होईल पाहते. ही वेव अशी येते की नाही, आता ते पूर्ण दाखवलं आहे. अशी कंडिशन आहे, समजा एक वेव अशी येते इकडनं आणि दुसरी वेव अशी चालली पहा. ही जी केस झाली नाही खाली अशी, ही केस कुठली ते सांगतो. ही केसला काय झालंय, हे एक्झॅक्ट असं एक्झॅक्ट ऑपोजिट होऊन गेलेलं आहे, म्हणजे एकमेकावर ओव्हरलॅप झालंय ते असं. या केसमध्ये हा जो वरचा पार्ट आहे ते सेम अँप्लिट्यूड आणि सेम फेज असल्या कारणाने हा खालचा पार्ट पण तेवढाच असेल, बरोबर. मग या दोघांचा कंबाईन इफेक्ट काय होईल, लून जाईल ना, त्यांना लून जाईल कंबाईन इफेक्ट कम्प्लिटली झिरो. मग त्या टायमाला तुम्हाला यांचा इम्पॅक्ट दिसणार नाही, हे इकडचे सायकल दिसतील पण हा मधला इम्पॅक्ट काही दिसणार नाही. हा इम्पॅक्ट न दिसल्यामुळे काय होतं पहा, हे इकडचं सायकल आपल्याला पाहायला भेटतं, इकडचं सायकल पण पाहायला भेटतं, पण मध्ये काही दिसत नाही, ते गायब झालं. म्हणजे ते प्रत्येक वेळेला ओव्हरलॅप व्हायला लागतं. मग हे सायकल इकडे पाहायला भेटतं, हे सायकल इकडे पाहायला भेटतं, पण हे ओव्हरलॅप झालं एकमेकावर, त्यामुळे इम्पॅक्ट झिरो. समजलं का? समजलं का? हो सर. ओव्हरलॅप झाल्यामुळे, कॉन्ट्रास्ट मध्ये ओव्हरलॅप झाल्यामुळे इम्पॅक्ट नल झालेला आहे, मग सेंट्रल लाईनला टच होऊन जातात, असं होतं. याला म्हणतात सक्सेसिव्ह सुपरपोजिशन होणं, आणि याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट नल होत राहतो, दोन वेव्ह एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होणं. ओके. त्यानंतर आता या ठिकाणी काय झालंय की सुपर पोजिशन ऑफ टू वेव्ह पल्सेस ऑफ इक्वल अँप्लिट्यूड अँड ऑपोजिट फेजेस आउट मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. आता या दोघांमध्ये महत्वाची गोष्ट ही होती की इथं सेम फेज अँगल होता, फेज अँगल सेम होता, इथं ऑपोजिट फेज अँगल आहे. ऑपोजिट फेज अँगल म्हणजे काय, एक क्रिस्ट येणार तर दुसरा ट्रफ येतो, समजलं का? म्हणजे एकमेकांमध्ये 180 डिग्रीचं डिफ्रॅक्शन असतं. या ठिकाणी पाच दोघं क्रिस्ट यायचे, हा जर क्रिस्ट आला तर हा इकडनं पण क्रिस्टच त्याच्यासोबत यायचा, म्हणजे या दोघांमध्ये बिलकुल फेज अँगल नाहीये. दोघं वरच्या बाजूला, हा जर क्रिस्ट हा पण क्रिस्टच होता, फेज अँगल बिलकुल नाही, दोघं सेम सिच्युएशनने चालतात. पण या ठिकाणी आता तुम्हाला फेज अँगल पाहायला भेटणार. फेज अँगल हा कॉन्सेप्ट आपण शिकून झालेला आहे. फेज अँगल म्हणजे काय असतं की ज्यांच्यामध्ये डिफरन्स असतो डिग्रीचा, जसं की या ठिकाणी 180 डिग्रीचा डिफरन्स क्रिएट झालाय पहा. ही जर एक खालनं येते तर हे डायरेक्ट वरनं येते पहा, म्हणजे याचा ट्रफ आहे तर याचा क्रिस्ट आहे. क्रिस्ट म्हणजे वरचा भाग, ट्रफ म्हणजे खालचा भाग. सो यांच्यामध्ये किती डिग्रीचा फरक पडला तर मी तुम्हाला सांगितलंय पहा, जर कुठली वेव्ह असेल तर वेव्ह जेव्हा प्रपोगेट होते तेव्हा याच्यामध्ये किती किती डिग्री असतात, तर हे जे आहे एवढं डिस्टन्स याला 90 म्हणतात, हे पुढच्या डिस्टन्सला पुन्हा 90, म्हणजे टोटल मिळून एवढं डिस्टन्स झालं 180. सो एक हाफ सायकल 180 डिग्रीचं असतं, दुसरं हाफ सायकल हे पुन्हा 180चं येणार, टोटल कम्प्लीट सायकल हे 360 डिग्रीचं येणार. समजलं? असं आपलं एक फेज अँगलचं आपण पाहिलं होतं डायग्राम मध्ये. सो या ठिकाणी एक क्रिस्ट येतो, एक ट्रफ येतो, म्हणजे किती डिग्री आउट ऑफ फेज मध्ये येते, 180 डिग्री आउट ऑफ फेज मध्ये. ओके. याला कम्प्लीट ऑपोजिट फेज, याचा अर्थ असतो हे वरती आणि हे एक्झॅक्ट खाली, म्हणजे यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे, 180 डिग्रीचा गॅप आहे. 180 डिग्री गॅप झाल्यानंतर तसं होतं का, ही वेव्ह अशी जाईल आणि ही इथून अशी, म्हणजे याच्यात आणि याच्यात 180 डिग्रीचा गॅप असतो, दॅट टाइम ते पॉसिबल होतं. सो आउट ऑफ फेज किंवा अपोजिट फेज असं म्हटल्यानंतर एकाचा क्रिस्ट येतो आणि एकाचा ट्रफ येतो. क्रिस्ट आणि ट्रफ एकमेकावर ओव्हरलॅप होण्यासाठी आता इथं कनेक्ट होत आहेत पहा. 0 सेकंद मध्ये जेव्हा सेकंद 0 होते त्यात टाइम याचा ट्रफ याच्या समोर होता आणि याचा क्रिस्ट इथं होता. आता या दोघांचे क्रिस्ट आणि ट्रफ जवळ येणार, तर याचा क्रिस्ट असं जवळ येतोय आणि याचा ट्रफ असं जवळ येतोय, दोघांचा एक मीटिंग पॉईंट इथं कनेक्ट झाला. ओके. आता यानंतर एक्झॅक्ट काय होणार आहे, यानंतर हे होणार आहे की हे एकमेकावर अशा टाइपचे ओव्हरलॅप होणार आहे सेकंड सेकंड मध्ये, म्हणजे हा असा समोर जाईल, हा पण समोर जाईल, म्हणजे ते हे अशी जाणारी अशी वेव्ह होती पाहिजे आणि इकडची येणारी वेव्ह ती अशी पाहिजे. दिसतंय का, ते एकमेकावर एक्झॅक्ट ओव्हरलॅप होतात. ओके. आता या ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट ऍक्च्युअली काय आहे, इम्पॅक्ट कसा दिसतोय तुम्हाला पहा बरं. हे डॉटेड का दाखवलंय त्यांनी, हे डॉटेड का दाखवलं, कारण ऍक्च्युअली तिथं वेव्ह जाणवत
नाही. का जाणवणार नाही वेव्ह? कारण हा वरचा क्रिस्ट आणि हा खालचा ट्रफ एकमेकाला कॅन्सल करून टाकेल ना. समजलं का? मग वेव्ह कशी असते? स्ट्रेट. वेव्ह जाणवणारच नाही तुम्हाला. जो वरचा क्रिस्ट आलेला होता त्याला खालच्या ट्रफने कॅन्सल करून टाकला. मग वेव्ह डायरेक्ट स्ट्रेट फॉर्म मध्ये जाते आणि मग त्याच्यानंतर पुन्हा 3rd सेकंड मध्ये ती वेव्ह पुन्हा दिसायला लागते. ही जी इकडची वेव्ह याची ही पुढे निघून येते पहा, ही आली असेल पुढे निघून, आणि इकडची मागची जी वेव्ह होती ते पण अशी पुढे निघून जाते. मग वेव्ह पुन्हा दिसायला लागतात. समजलं? पण या पॉईंटच्या ठिकाणी काय झालं? सुपरपोजिशन झालं. समजलं का? इम्पॅक्ट 0 झाला. हो सर. इम्पॅक्ट 0 झाला. असं ते अशा टाईपच्या केसेस असतात सुपरपोजिशन. आता याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत की सुपरपोजिशन जो रिझल्टंट अँप्लिट्यूड असते ते रिझल्टंट अँप्लिट्यूड काढायची कशी. आता या ठिकाणी कसं आहे, ते एकमेकाला एक्झॅक्ट कॅन्सल करत होते म्हणून ते डायरेक्ट 0 होत होते. प्रत्येक टायमाला असं होईल का? एव्हरी टाइम तो एक्झॅक्ट कॅन्सलच करायला अशातला भाग नाही. काही प्रमाणात त्याची अँप्लिट्यूड कमी करू शकतो किंवा जास्त करू शकतो. ते वेक्टर समजते, कमी होऊ शकते, जास्त होऊ शकते. ओके. सो या ठिकाणी आपल्याला हे जे काही फॉर्म्युले आहेत त्याच्याने आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे असतात सुपरपोजिशनचे. त्याच्यामध्ये अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस्ड बाय द सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्हज इज. आता ही अँप्लिट्यूड प्रत्येक वेळेला डिफरंट असते. कारण काय, पहिली वेव्ह जर अशा फॉर्मॅटमध्ये चालली समजा, आणि दुसरी वेव्ह समजा त्याला एवढीच ओव्हरलॅप झाली, तर मग एवढाच ओव्हरलॅप झाली येते, म्हणजे एवढाच पार्ट फक्त त्यांचा ओव्हरलॅपिंग मध्ये येतो, हा एवढा खालचा. मग एवढ्या पार्टमुळे त्यांच्या अँप्लिट्यूड मध्ये फरक पडणार, पण कम्प्लीट कॅन्सल नाही होणार. ते काहीतरी फरक पडेल. तो किती फरक पडला हे आपल्याला पाहिजे. म्हणजे थोडासा पार्ट जर ओव्हरलॅप होत असेल तर अँप्लिट्यूड मध्ये फरक जाणवतो. याची अँप्लिट्यूड A1 होती, याची अँप्लिट्यूड A2 होती, त्याची रिझल्टंट अँप्लिट्यूडला आपण A म्हणणार किंवा R म्हणणार. ओके. या दोघांचा कंबाईन इफेक्ट. कंबाईन इफेक्ट कसा भेटेल? याचा डिस्प्लेसमेंट आणि याचा डिस्प्लेसमेंट यांचा वेक्टर सम असते. ओके. आता ते काढणार आपण वेक्टर सम वगैरे कशी असते ती. पहिले तर आपल्याला माहिती पाहिजे की जे पहिली वेव्ह जात होती, फर्स्ट वेव्ह जात होती, त्याचं मागच्या वेळेस आपण एक्सप्लेनेशन पाहिले होते की जर एक वेव्ह जात असेल फर्स्ट वेव्ह, तर याचं जे डिस्प्लेसमेंट असतं, डिस्प्लेसमेंट त्याला आपण y म्हणतो. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असतं, याची अँप्लिट्यूड A1 आहे सपोज. ओके. याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे आणि याला t टाइमामध्ये जावं लागतं, म्हणजे t टाइम त्याला जाण्यासाठी लागणारा टाइम पिरियड आहे. सो या केसमध्ये त्याच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असतं y इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा t. आणि जर तुम्ही त्याला आउट ऑफ फेजने किंवा काहीतरी वेगळा फेज ट्रान्सफर करताय, फेज डिफरन्स घेऊन करताय, तर ओमेगाच्या पुढे फाय टाका, म्हणजे हा फाय असतो फेज डिफरन्स. बरोबर. आता हे मागच्या चॅप्टर मध्ये झालेलं आहे. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असतं y इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी. हे अशासाठी की या वेव्ह हार्मोनिक फंक्शन्स असतात. हे सिंपल हार्मोनिक फंक्शनची एक वेव्ह आहे, त्याला साइन आणि कॉसच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येते. y म्हणजेचा अर्थ असतो डिस्प्लेसमेंट, a म्हणजे त्याचा अर्थ असतो अँप्लिट्यूड. ठीक आहे, मी सांगून देतो एकदा परत. हे पहा, y इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी आणि प्लस फाय, असं तुम्हाला कधी कधी पाहायला भेटेल. याच्यामध्ये हे वेव्हचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. म्हणजे हे काय आहे, y ला म्हणतात डिस्प्लेसमेंट, a ला म्हणतात अँप्लिट्यूड वेव्हची, साइन तर हार्मोनिक फंक्शनचा पार्ट आहे, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, टी हा टाइम असतो, आणि सर्वात महत्वाची गोष्ट हा फाय असतो इनिशियल फेज अँगल. म्हणजे सुरुवातीलाच दोन वेव्ह मध्ये किती फेज डिफरन्स क्रिएट झाला किंवा सुरुवातीला ती वेव्ह किती डिग्रीनी पुढे किंवा मागे निघाली याच्याबद्दल ते इंडिकेशन असतं. सो फेज अँगल, टाइम, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँप्लिट्यूड आणि डिस्प्लेसमेंट, या इक्वेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. डिस्प्लेसमेंट कुठल्याही वेव्हचं कसं असतं, जे सिंपल हार्मोनिक मोशन असतं तिचं y इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय एवढं असतं. ओके. हे डिस्प्लेसमेंटचा बेसिक फॉर्म्युला मागच्या चॅप्टर मध्ये झालेला, तर हा पाठ असला पाहिजे. आता याच्यामध्ये मी दोन वेव्हज घेतोय, एकाची अँप्लिट्यूड A1 आहे, दुसऱ्याची अँप्लिट्यूड A2 आहे. ओके. एक वेव्हची अँप्लिट्यूड A आहे, एक वेव्हची अँप्लिट्यूड A2 आहे. दोनही वेव्हज आम्ही एकाच टायमाला ट्रॅव्हल करणार. तर सध्याला डिस्प्लेसमेंट, म्हणजे समजा आपण सध्याला डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू 0 घेऊ, त्या केसमध्ये त्यांच्यामधला फेज डिफरन्स किती आहे, फाय आहे. तर मग त्यांचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन कसं लिहिलं जाईल, तर पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहिलं जाईल इज इक्वल टू A1 साइन ऑफ ओमेगा टी. ओमेगा टी अशासाठी की सेम अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे,
त्याने मेन्शन केलं तसं सेम फ्रिक्वेन्सी म्हणजे सेम अँग्युलर वेलॉसिटी. त्याचं कारण असं आहे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन असतो. एन म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी जर सेम असेल तर हा तर कॉन्स्टंटच होता, त्यामुळे ओमेगा चेंज नाही. ओके, 2 पायची व्हॅल्यू फिक्स असते, फ्रिक्वेन्सी सेम आहे म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू पण चेंज होत नाही. सो या केसमध्ये सेम फ्रिक्वेन्सी याचा अर्थ असतो सेम ओमेगा. टाइम पिरियड जितक्या टायमापर्यंत दोनही वेव्ह ट्रॅव्हल करतील तो टाइम पिरियड असणार. सो हा तुमचा झाला पहिल्या वेव्हचा डिस्प्लेसमेंट. हे तुमचं झालं सेकंड वेव्हचं डिस्प्लेसमेंट. याच्यामध्ये फेज अँगल काय झाला, कारण त्यांनी सांगितलंय की ज्या दोघही वेव्हज आहेत त्या वेव्हज आर डिफर इन अ फेज अँगल बाय फाय. दोघांच्या मध्ये फाय या फेज अँगलचा डिफरन्स आहे. एक पुढे निघाली, एक मागे निघाली आहे. ही जी सेकंड वेव्ह आहे ही 5 डिग्रीनी पुढे वेव्ह आहे. पुढे त्याचा अर्थ असतो. ओके, कारण इथं प्लस, हे प्लसनी काय इंडिकेट होतं सेकंड वेव्ह 5 डिग्रीनी, 5 डिग्री काहीतरी डिग्री असेल, समजा 90 डिग्री असेल सपोज, तर 5 डिग्रीनी ते वेव्ह पुढे चालते, आधीची वेव्ह 5 डिग्रीनी मागे चालते. म्हणजे जर डायग्रामॅटिकली सांगायचं झालं तर डायग्राम्स तुम्हाला अशा दिसतील पहा. ही फर्स्ट वेव्ह जी आहे ती समजा जर अशी असेल, तर ही जी सेकंड वेव्ह आहे समजा आपण हा 5 ची व्हॅल्यू सपोज 90 पकडली. ओके, तर ही वेव्ह सेकंड वाली वेव्ह 90 पासून स्टार्ट होते पाशी. ओके, म्हणजे हिची सुरुवात इथनं झाली होती, हिची सुरुवात इथनं होते. एकाची 0 पासून स्टार्ट झाली, एकाची 90 पासून स्टार्ट झाली. सो हा फरक आहे. सो सेकंड वेव्ह 90 चा फेज डिफरन्स नाही पुढे जाणार. सो दोघांमध्ये फेज डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे. समजलं का हे? समजलं का हे? हो सर. चला पुढे. सो according to the principle of superposition of wave, the resultant displacement x is equal to 0. सो या केसमध्ये रिझल्टंट डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू 0 असताना त्या दोघं वेव्हचं इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटची ऍडिशन असते. ते आपण मागेच पाहिलं सुपरपोजिशन मध्ये. सुपरपोजिशनच्या प्रिन्सिपल मध्येच काय सांगितलं मी तुम्हाला की त्यांचं त्या पॉईंटच्या ठिकाणचं डिस्प्लेसमेंट हे काय असतं, दोघही वेव्हच्या इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटची वेक्टर सम असते. बरोबर. सो दोनही वेव्हचं इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट काय होतं, पहिल्या वेव्हचं इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट होतं y1, दुसऱ्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट होतं y2. या दोघांची सम केल्यानंतर आपल्याला फायनल डिस्प्लेसमेंट भेटेल म्हणजे y भेटेल. काही डाऊट याच्यात? अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. क्लिअर? हो सर. चला पुढे जाऊ आपण दोन्ही डिस्प्लेसमेंटची मग प्लस तर हे y आपल्याला भेटणार, हे y1 आणि हे y2 या दोघांची सम केली. हे y1 आणि y2 चे वरचे फॉर्म्युले मी उचलले. आता याच्यामध्ये मी थोडं याला सिम्प्लिफाय करतो. हा फॉर्म्युला आपण 11th मध्ये पाहिलेला आहे. हा कोणता फॉर्म्युला आहे? साइन ऑफ a प्लस b. काय असतो हा फॉर्म्युला? साइन ऑफ a कॉस बी कॉस ऑफ b प्लस कॉस ऑफ a साइन ऑफ b. आता या ठिकाणी ए आणि बी ची जागा कोणी घेतली? ए ची जागा ओमेगा टी ने आणि बी ची जागा फाय ने घेतली. बरोबर. साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. त्या हिशोबाने हे असंच लिहिलं जाईल. याला जर लिहायचं झालं त्याला मी कसं लिहू शकतो? त्याला मी असं लिहिणार साइन ऑफ ओमेगा टी इंटू कॉस ऑफ फाय प्लस कॉस ऑफ ओमेगा टी इंटू साइन ऑफ फाय. हे बिघडेल का? चालेल असं? हा, मग ही व्हॅल्यू घ्या आणि याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटेल पहा. हे साइन ऑफ ओमेगा टी कॉस ऑफ फाय, कॉस ऑफ ओमेगा टी साइन ऑफ फाय, आणि हा बाहेरचा जो A2 होता तो मी मल्टिप्लाय केला मध्ये, म्हणून तो A2 आणि A2 दोन्ही साईडला मल्टिप्लाय झाला. समजलं? क्लिअर इथपर्यंत? चला पुढे. सो y डिस्प्लेसमेंट साठी आपल्याला या टर्म मध्ये काय कॉमन काढायला भेटतं त्याच्याकडे लक्ष द्या. आता या दोन्ही टर्म्स मध्ये इथं साइन ऑफ ओमेगा टी आणि या ठिकाणी साइन ऑफ ओमेगा टी ची टर्म तुम्हाला कॉमन पाहायला भेटेल. साइन ऑफ ओमेगा टी, साइन ओमेगा टी ही टर्म कॉमन काढा या सुरुवातीच्या दोन टर्म्स मधनं, आणि रिमेनिंग टर्म्स तुम्हाला पाहायला भेटणार A1, A2 आणि कॉस ऑफ फाय. सो पाय A1 प्लस A2 कॉस ऑफ फाय रिमेनिंग टर्म, साइन ऑफ ओमेगा टी ची टर्म तुम्हाला कॉमन भेटली, आणि हे जे लास्ट ची टर्म आहे ही ऍज इट इज दिसते. हो. इथपर्यंत. चला पुढे जाऊ. इफ यू राईट, आता जर आपण याला या प्रकारे राईट केलं, इफ यू राईट A1 plus A2 cos of phi is equal to A cos of phi and A2 sin of phi is equal to A sin of
ए साइन ऑफ थिटा. आता इथं फक्त काय करतोय तो चेंज करतोय. या टर्मला तो ए कॉस ऑफ थिटा कन्सिडर करतो आणि या टर्मला तो ए साइन ऑफ थिटा कन्सिडर करतो. ओके, थिटा कन्सिडर केलं. अँगल चेंज केल्यामुळे तसं झालंय. इथं फाय होता, इथं थिटा आहे. फरक आहे दोघांमध्ये. हा फाय आहे आणि हा थिटा आहे. थिटा आणि फाय मध्ये फरक असतो. फाय असतो आणि हा थिटा असा असतो. या फायला फेज अँगल म्हणतात. हा थिटा एक इनिशियल त्यांनी घेतलेला अँगल आहे. ओके, त्याला फेज अँगल नाही म्हणायचं थिटाला. सो या टर्मला तो ए कॉस ऑफ थिटा सबस्टिट्यूट करणार. या टर्मला तो ए साइन ऑफ थिटा सबस्टिट्यूट करणार. So after substituting get value here, instead of this we are substituting what? A cos of theta. बरोबर? क्लियर? आणि या ए साइन ऑफ फाय ची जागी मी काय सबस्टिट्यूट करणार? ए साइन ऑफ थिटा. Then we will get this term. See, सेम वाटते तुम्हाला टर्म? ओके, असं का केलं? त्याचा फायदा काय झाला? याच्यामधनं हा ए तर तुम्ही कॉमन काढून घ्या बाहेर. हा ए जर आपण कॉमन काढला तर आपल्याला भेटेल काय? इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट. आपल्याला कुठली टर्म भेटणार? हा कॉस ऑफ थिटा साइन ऑफ ओमेगा टी, कॉस ऑफ थिटा इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस साइन ऑफ थिटा कॉस ऑफ ओमेगा टी. हा फॉर्म्युला पाहायला भेटेल. याच्यामध्ये आपण थोडं रिअरेंज करू शकतो. याला आपल्याला फॉर्म्युला जो माहिती असतो तो फॉर्म्युला काय माहिती असतो आपल्याला? तुम्हाला जो फॉर्म्युला माहिती आहे तो काय आहे? साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. तो आहे साइन ऑफ ए कॉस ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए साइन ऑफ बी. आता यामध्ये गोष्ट अशी आहे की आपल्याला पहिले साइनची टर्म पाहिजे, नंतर कॉसची टर्म पाहिजे आणि इंटू ए. त्यामुळे आपल्याला इंटरचेंज करता येतो. मी काय करतो, या साइनला आधी इकडे लिहितो आणि या कॉसला आधी इकडे लिहितो. मग तसं मी या कॉसला इकडे लिहिल, या साइनला इकडे लिहिल. समजलं? तुम्हाला या टाइपचा फॉर्म्युला तयार होताना भेटेल पहा. हे पहा, y इज इक्वल टू ए आणि हे ब्रॅकेट मध्ये साइन ऑफ ओमेगा टी थिटा प्लस साइन कॉस ऑफ ओमेगा टी साइन ऑफ थिटा. समजलं? भेटेल का अशी टर्म? हो सर. मग याचा आन्सर असतं साइन ऑफ ए प्लस बी. तर त्या हिशोबाने त्याचा आन्सर होणार साइन ऑफ ओमेगा टी प्लस थिटा. क्लिअर? येस. तो हे इक्वेशन लक्षात ठेवा. फरक असतो याच्यामध्ये. ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस थिटा हे इक्वेशन, हे डिस्प्लेसमेंट आहे सुपरपोजिशन झालेल्या वेव्हचं. ओके, त्यांचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला येतो. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ सुपरपोजिशन वेव्ह आर वाय इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस थिटा. या वेव्हज कुठल्या असल्या पाहिजे? ज्यांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, ज्यांचे अँप्लिट्यूड सेम आहे, अशा टाइपच्या वेव्हजला आपण ते म्हणतो. ओके, आता यामध्ये तुम्हाला हे जे इक्वेशन भेटलंय तुम्हाला इथं डिस्प्लेसमेंटचं, हे तर तुम्हाला पाठ ठेवायचंच आहे की y इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस थिटा असतो. पण याच्यामध्ये जी हे ए असते, ए म्हणजे काय? अँप्लिट्यूड, रिझल्टंट अँप्लिट्यूड. रिझल्टंट अँप्लिट्यूड काढावे लागेल ना, कारण हे A1 पण नाही आणि A2 पण नाही. तिथं दोन त्या कारणाने A1 आणि A2 अशा दोन अँप्लिट्यूड होत्या सेपरेट. त्या दोघांचा रिझल्टंट अँप्लिट्यूड म्हणजे ए अँप्लिट्यूड असतो. तर रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला कसा काढणार तुम्ही? हा फॉर्म्युला आपण मागच्या वेळेस ऑलरेडी डिस्कस केलेला आहे वेव्हज मध्ये. तर रिझल्टंट अँप्लिट्यूडचा हा फॉर्म्युला सर्व ठिकाणी असंच वापरला जातो, त्यामुळे घाबरायचं नाही. तर पहिल्या अँप्लिट्यूडचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या अँप्लिट्यूडचा स्क्वेअर प्लस प्राइस ऑफ A1 A2 आणि कॉस ऑफ फाय. फाय हा फेज अँगल असतो. महत्वाची केस आहे, फाय लक्षात ठेवायचं, थिटा नाही टाकायचं. फाय हा फेज अँगल असतो. हा फॉर्म्युला मागच्या वेळेस आपण डिस्कस केलेला आहे, पाहिला होता ना? हॅलो, पाहिला होता ना? हो सर. तर हा फॉर्म्युला कोणासारखा आहे लक्षात ठेवायला? तुम्हाला तो फॉर्म्युला माहिती असेल पहा, ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचा फॉर्म्युला आठवा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. आठवतो का? हो सर.
त्या फॉर्म्युल्यासारखा फॉर्म्युला आहे a स्क्वेअर a2 स्क्वेअर इंटू 2 a1 a2 आणि फक्त कॉस ऑफ फाय हा इथं पण अँगल असतो तो, पण इथं अँगल कॉसचा समजा 0 डिग्री असल्या कारणाने त्याला आपण घेत नाही, पण इथं वेक्टर असल्या कारणाने तो कॉस ऑफ फाय घ्यावा लागेल, पण प्रत्येक टायमाला तो 0च राहिला स्वतः भाग वेगवेगळा अँगल असू शकतो, त्यामुळे तो कॉस ऑफ फाय घ्यावा लागतो. ओके, या फॉर्म्युला सारखा हा फॉर्म्युला आहे आणि हा इकडचा स्क्वेअर काढण्यासाठी इकडे स्क्वेअर रूट द्यावं लागतं, कारण हे पण वेक्टर समज झाली ना a प्लस बी. सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा अँप्लिट्यूडचा. आता याच्यामध्ये काही चेंजेस करून आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूडला चेंज करता येतं, याच्यामध्ये काही केसेस तयार होतात. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, जर डेरिव्हेशन लक्षात नसेल, ज्याला आतापर्यंत काहीच समजलं नाही मी काय बोललो ते, त्याने फक्त एवढं लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला आहे रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचा. कोणत्या रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कोणाचं? सुपरपोजिशन झालेल्या वेव्हचं. ओके, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं. आणि याच्यामध्ये जो ए आहे तो रिझल्टंट अँप्लिट्यूड असतो. रिझल्टंट अँप्लिट्यूडचा हा फॉर्म्युला आहे, तो काढला कसा इथं दाखवलाय वरती, काही गरज नाही काढला कसा दाखवायला. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, फॉर्म्युला कामाचा. a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ a1 a2 कॉस ऑफ फाय प्लस a2 चा स्क्वेअर रूट मध्ये इज इक्वल टू रिझल्टंट अँप्लिट्यूड. याच्यामध्ये काही स्पेशल केसेस तुम्हाला पाहायला भेटतील. स्पेशल केसेस म्हणजे काय? फक्त फायची व्हॅल्यू चेंज होणार, याला म्हणतात स्पेशल केस. फायची व्हॅल्यू जर का 0 असेल, म्हणजे 0 डिग्रीचा जर फाय असेल, म्हणजे याचा अर्थ फायची व्हॅल्यू 0 म्हणजे फेज अँगल 0. फेज अँगल 0 असणं म्हणजे याचा अर्थ नेमका काय असतो? दोघही वेव्ह सारख्याच ठिकाणून स्टार्ट झालेल्या असतात. समजलं का? दोनही वेव्ह सारख्याच ठिकाणून स्टार्ट झालेल्या असतात, म्हणजे अशा प्रकारच्या वेव्ह असतील त्या. जर ही पहिली वेव्ह आहे, ही इथून अशी स्टार्ट झाली पहा, तर दुसरी वेव्ह पण तिथूनच स्टार्ट होते, फक्त अँप्लिट्यूड वेगवेगळी असते, मोठी असेल समजा. समजलं का? समजलं का? हो. यांच्यामध्ये काय फरक पडला? याची अँप्लिट्यूड a1 होती, तर या मोठ्याची अँप्लिट्यूड a2 आहे. अँप्लिट्यूड डिफरंट आहे, पण स्टार्टिंग पॉईंट एकच आहे त्यांचा. मग अशा केसला म्हणतो आपण ज्याचा फाय काय असतो 0, म्हणजे दोघांची स्टार्टिंग पॉईंट एकाच ठिकाणून 0 डिग्री पासून स्टार्ट झाला. अशा टाईपच्या वेव्हला आपण जर असेल, अशा टाईपच्या जर वेव्ह असेल, तर ह्या दोघांचं रिझल्टंट काय भेटणार? रिझल्टंट अँप्लिट्यूड. आता हे a1 एवढी होती, a2 एवढी होती, दोघांचा कंबाईन इफेक्ट होईल ना. कंबाईन इफेक्ट होऊन आपल्याला अँप्लिट्यूड भेटणार, त्याला आपण म्हणणार ए अँप्लिट्यूड. ते एकदम सिंपल असते. a1 आणि a2